नमस्ते मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी चाललो आहे आज मेढाकुळ परिवाराचा आज मेळावा भरत आहे। घिमनिया पारसपाडा तालुका तलासरी जिल्हा पालघर येथे भरत आहे। तर आज तिकडे सगळेजण माझ्या नात्यातले सगळे येत आहेत आणि माझ्या मेढाकुळ परिवाराचे जेवढे सगळे लोक असतील ते सगळे एकत्र येणार आहेत। त्याच्यामुळे आज तिकडे ओळखी वाढवण्यासाठी आणि आमचे कुलदेवती तिथे येणार आहेत। तर त्यांचे दर्शनही घेण्यासाठी मी तिकडे आज चाललेलो आहे। तर माझ्या लग्नानंतरचा हा पहिला असेल। तर आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे, तर चला तुम्ही पण या माझ्यासोबत। तर विक्रमगड गावापासून निघाल्यानंतर आम्ही थेट कासामध्ये पोचलो। कासामध्ये पोचल्यानंतर आम्ही थोडा वेळ नारळ आणि फुलं घ्यायचा विचार केला। मग त्यासाठी आम्ही थोडा वेळ गाडी बाजूला घेतली। नंतर तिथून पुढे आम्ही गुजरात मुंबई हायवेवरती पोहोचलो। तर एक रस्ता आहे तो डायरेक्ट समोरून डहाणूला जातो आणि तिथून आम्ही राईट वळल्यावरती डायरेक्ट गुजरातला जातो। तुम्ही इथून समोर बघत असाल तर समोरच आम्हाला डहाणूकडे जायला रस्ता आहे, पण इथं न जाता आम्ही डायरेक्ट राईटला वळलो। तिथून आम्ही डायरेक्ट सरळ हायवेला निघालो, गुजरात हायवेला। जायला आम्हाला खूप टाईम लागला। इथून घिमनिया पारसपाडा इकडे जायला खूप वेळ लागला, कारण की आम्ही पण हायवेनी 100-120च्या स्पीडने जरी जात होतो तरी पण आम्हाला उशीरच लागत होता। मध्ये गाड्यामध्ये भरपूर होत्या आणि आजूबाजूला थोडासा काही ॲक्सिडेंट पण झालेला, त्याच्यामुळे गाड्यांची ट्रॅफिक पण लागलेली। दुसरी गोष्ट म्हणजे टोलवरती पण आम्हाला खूप वेळ थांबायला लागला, त्याच्यामुळे आम्हाला थोडासा तिकडे जायला उशीरच लागला। फायनली आम्ही इथे गावापर्यंत पोचलेलो आहे। तिथून आम्हाला जायला अजून 200-300 मीटरवरती आम्हाला आतमध्ये जायचे होते। तर सुरुवातीलाच आम्हाला इथे बॅनर दिसला, तर आम्हाला समजलं नाही की नक्की इकडे जायचं की कुठे जायचं। तर आम्ही रिक्षावाल्याला थांबून विचारलं की कुठे जायचे। तर रिक्षावाल्याने सांगितलं की सरळ तुम्ही आतमध्ये जा, तिथे तुम्हाला तुमचा कुळ परिवार मेळावा भरलेला आहे। तर आम्ही तिथून लगेच निघालो। फायनली आम्ही इथपर्यंत पोहोचलो। गाडी पार्किंगसाठी मस्त व्यवस्था केलेली होती, भरपूर जागा होती। आम्ही गाडी पार्क केली। एक साईडला 4 व्हीलर, एक साईडला 2 व्हीलर होते। खूप मस्त अरेंजमेंट होती। या ठिकाणी नारळ अर्पण केलेला आहे।
तिथे आम्ही बघितलं तेव्हा लहान मुलांची खेळण्याची सामानाची दुकानं हे लावलेली होती. बघून जरा मस्त वाटलं. यानंतर मान्यवरांनी स्टेजवर बसायचं आहे. तिथे गेल्यावरती गेट ही खूप छान बनवलेला होता. मंडपचं डेकोरेशन पण खूप मस्त होतं. एंट्री मारण्याच्या अगोदरच आमचे स्वागत केले. खूप मस्त वाटले. दोन्ही काकूंचे खूप खूप धन्यवाद आणि आभार मानले तेव्हा, कारण स्वागतासाठी खूप मस्त अरेंजमेंट केली होती. ती मला खूप आवडली. थेट गेटमधून एंट्री मारल्यानंतर राईट साईडला म्हणजे बाजूलाच मेढाकुळ परिवाराचा देव मांडला होता. ते तिथे लाईनी भरपूर लागली होती. सगळे दर्शनासाठी रांगेत उभे होते. राजवाड्यात घुसवलं मला दाखवलं जातं. स्वागत करा गूंजे सपनोरी ये किलकारी रे नंदन करता छाई धगा परियारी रे शक्कर पापो झापी झापा हुई जश्न की ये तैयारी रे मन हर्षा धन बरसा धन सुख वालो धीरे आयो रे शुभ दिन
राजूदादा मेढा आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे. कृपया करून राजूदादा मेढास या ठिकाणी मुख्य आयोजक सुभाष मेढा यांच्याकडून आज या मेढाकुळ परिवाराचे या संमेलनाचे अध्यक्ष माननीय विनोद दादा मेढा यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. आपण कोणत्या जातीचे आहे, कोणते पंथाचे आहे, तर आपण शेवट आदिवासी ते आदिवासी आणि आपली जे आदिवासी जी परंपरा आहे किंवा जी आपण जातीचे किंवा आपले भावाचं बंधूचं जो मेढा आहे तो आपला भाऊ आहे. त्या भावातून कोणी काय हा माझा भाऊ नाही, हा माझा तेथला भेदभाव मानू नका. आणि जिथे जिथे आपला जर भाऊबंद भेटला त्याला आपण सहकार्य करायचं किंवा त्याला मदत घ्यायचं, त्याला बोलवायचं. तेव्हाच आपण एकमेकाशी हसत खेळत राहून तरच आपला कुटुंब चांगला चालेल पुढे. आणि याच्यात तरुण पोराने सगळ्यात तयारी करायची. आपण आता हा मेळावा 8वा झाला, याच्यानंतर कसा मोठा होईल, कसा पुढे पुढे नेता येईल त्याच्याकडे सगळ्यांनी सांगायचे आहे. आणि जे आपल्याकडे कुलदैवत किंवा आपल्या गावामध्ये पहिला गावदेव असतो, गावदेवाला आपण मान सन्मान करायचा, गावदेवाची पूजा करायची. पूजा केल्यानंतर आपला जे आपण काही ठिकाणी बीज म्हणजे काय, तर बीज म्हणजे आपण ज्या वेळेस पाऊस नवीन पडतो त्यावेळेस जी बिया काढून त्याची पूजा करू. पूजा केल्यानंतर ती जमिनीला सोपू. मग जमीनमध्ये ती जमिनीवर टाकल्यावर त्याचे ते बीज कसं येईल ते आपण पावसेदेवाला सांगू. पावसेदेवा आमचं एक बीज कसं होईल आणि कसं येईल ती तुझ्यावर आम्ही सोपत आहात, तुझ्यावर ती येतात असा पावसेदेवाला जामीन ठेवून, पावसेदेव वावदेवाला जे असेल ते त्यांना आपण जामीन ठेवून आमचं यावर्षी चांगलं पीक यावं असं आपण प्रार्थना करू. त्याच्यात आपण पेरणी करतो. पेरणी झाल्यानंतर आपण पोळी भाजी खाऊ. इकडे पोळी भाजी खात किंवा नसतील पण आपण पोळी भाजी खाली. पोळी भाजी खाल्यानंतर त्याच्यात देवाचा कार्यक्रम असतो. नारायणदेव असतो. तो नारायणदेवाचे पोळी भाजी खाल्यानंतर त्याचा नाच पहिलं तर एकत्र येऊन एवढं नाचतात काय बस. पण आता काय कुठे कुणाला तर नारायणदेव काय कसं करतात, हिरवा कसा करतात हे तुम्हाला जाणपण नसेल. पण आपले जर पोरांना आपण कुलदैवत दाखवली नाही आणि देवाची जर ओळख दिली नाही कोणाला, तर कोणाला देवाची माहीतच नाही. आता हिरवा काय, हिमाय काय, वाघोबा काय हे कोणा सण माहीत नाही. तर हे आपले आदिवासी सण आहे.
आदिवासी महाबीज म्हणजे सगळं बियाणं आज चांगला आला तर आपण कृषीत असताना एक आपण कोणी काय सांगतात मामणे, कोणी सांगतात आमच्या भाषेत लाडू, त्याच्यात हे गोल असतं. गोल असल्यावर त्याच्यात सगळं बियाणं सगळे येतात. त्याला आपण महाबीज, तेव्हा महाबीजाचा देव करतात. देव केल्यानंतर त्याला आपण चांगलं पीक आलं, आपण चांगलं हे केलं. तसं जर आपल्या कोण देवात आपल्या मेढीपैकी कोणी आधीचा देव तर करत नाही, पण आपला महाबीज करताना आपण कोणी महाबीज करायचं असेल तर महाबीज करा. महाबीज करता येईल आपल्याला. आपल्या कुळपरिवारामध्ये हिरवा देव पण करतात. हिरवा देव कधी करायचा, जर आपण भाताची कापणी केली, पेरणी केली काय तो भात झोडणी अगोदर काय तर त्याला सांगा हरखाचा देव असा करतात. त्याच्यानंतर त्याच्या धरखाच्या देवामध्ये हिमाई देवी, हिरवा देव हे देवादेवी खिलवतात. तर तसं जर आपण वेळापरिवारात एकत्र येऊन एखाद्या ठिकाणी जर कोणाला करायचं असेल तर आमच्याशी गाठ करा. आम्ही त्यांना सांगू कसं करायचं, कसं नाचवायचं, काय ते सगळ्यांनी आम्ही कसं सांगू. तर अशी हे आपले आदिवासीची परंपरा. आणि नारायणदेव, हिरवादेव, हिमाईदेवी ही सगळ्या तिन्हीच नावं हा, पण ही नावं आहेत कुठे सपले, कुठ्याचे ते त्याची पूजा करतात. तशी पूजा अर्चा जर आपण नाही केली तर पुढे पोरांना माहीत नाही पडणार. आता आपण जर मागे हटलो तर पोरं पुढे जाणार नाही. तर पोरांना ओळख द्या, पोरांना पुढे न्या. आणि ज्यांना देवाची माहिती आहे त्यांनी देवा दाखवा, त्यांना माहिती विचारा. असं एक आपल्याकडे जगदीश पण आहे. जगदीशला पण बरीच देवाची माहीत आहे आणि त्याच्या यूट्यूबवर पण मी बघितलं आहे काय कसा देव, हिरवा देव कसा, एक शिराय कसा, 5 शिराय कसा, कानो वानो हळदीबाजी हे कसं हे त्यांना माहीत आहे. तर असे व्यक्तीला आपण पुढे घेऊन जाऊ आणि त्यांना माहीत करून आपण पुढे पण जाऊ ना, पुढे देवाची पूजा करू. ज्याला जर आपण देव करायचं असेल त्यांनी हिरवा देव करा, महाबीज करा. हे आपल्याला देव करता येतात. नाही असं नाही तर कलाचं महाबीज हा याच्यात हा महोत्मन आहे, ह्याच्यामध्ये करतात. म्हणजे हा महाबीजमध्ये सगळं ह्याच्यातच करतात. तर असे हे 2 शब्द मी इथे मला आपल्या अध्यक्षाच्या समोर बोलायला चान्स दिला तर त्यांचा मी आभार मानतो. तेवढं बोल माझ्या 2 भाषा समजतो. आपल्या काकांच्या शेतामध्ये आपण मांडव टाकला होता, त्यामुळे या काकांच्या मी मनापासून आभार मानत आहे. तुमचे आचार विचार हे तुम्ही पुढे नेवावं अशी आमची विनंती आहे. एवढंच बोलून आणि मी पहिलं प्रथम सुभाष मेढा त्यांनी इथे आयोजन केलं. फार मला गेल्या वर्षापासून बोलवता की तुमच्या शेतामध्ये मी जागा कमी नाही आहे, त्याच्यामुळे मी तुमच्या शेतामध्ये संमेलन ठेवणार आहे, तर चालेल का? तुम्ही आधीच बोलत होतो काय नाही तुला आणखी जागा आणखी जरूर पडेल तर तुला आम्ही त्याची प्रबंध करून देतो असं आमचं आश्वासन होतं. आणि त्यांनी ते मस्तपैकी कार्यक्रम ठेवला आणि कार्यक्रम संपन्न होत आहेत. तर सर्वांना मेढा कुटुंबाला, मेढा परिवाराला शुभेच्छा देतो. हार्दिक अभिनंदन. आपण येतो इथे तर आपल्या ओळखी पालखी म्हणजे कुठला माणूस कुठे आहे आणि तो कसा आपल्याला ओळखायचा. ह्या काकांचं भाषणही खूप मस्त होतं, पण टाईम कमी असल्यामुळे आणि व्हिडिओ पण जास्त लांबणीवर जात असल्यामुळे मी थोडंसं भाषण रेकॉर्ड केले. स्टेजवर ये. आजच्या या 8वे मेळाकूळ परिवार वार्षिक स्नेह संमेलनाला उपस्थित आपले सर्वांचे म्हणजे 1 वर्ष सिल्वासला आपला मेढाकूळ परिवार झाला, त्याच्यानंतर गॅप पडला होता. त्याच्यानंतर जे इथं वडीलधारी माणूस बसलेले आहेत आपला आज 8वा मेळावा या ठिकाणी आयोजन केलेला आहे.
आणि त्या निमित्ताने सर्व माझे भाऊबंधक, सर्व अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी आपण एकत्र येऊन आपले काय विचार आहेत ते मांडण्यासाठी आज इथे आपण आलो आहोत. खरोखर मला एवढा आनंद होतो की लखूबाईचं प्रत्येक वेळेस वर्णन होतं. सुरुवातीला त्यांनी जे मेळावा ठेवला त्या दिवसापासून तिथे उपस्थित होतो मी. आणि याच्यामध्ये आपल्या ठिकाणी सांगितलेली की प्रत्येक ठिकाणी 7 आपले मेळावे झालेत आतापर्यंत टोटल, आणि कोणकोणत्या वर्षी कुठकुठल्या ठिकाणी सगळे मेळावे झाले सगळे इथे एक्सप्लेन केलेले आहेत. आपला नीट स्पष्टपणे सांगितलेले आहे. आताचा हा 8वा मेळावा आहे इथला. आता इथे स्टेज खाली केलेलं आहे. स्टेजवरती आता डान्सचा प्रोग्राम चालू होईल. आणलं का ना हे डीजे कुठला? हा तर डीजे कुठला आहे? परत पडा का थांब नाही इथे. अरे एवढा काय डीजे आपला पारसपाडचा आहे. तिला पारसपाडा ना? रोहित म्युझिकल. अच्छा हां नाव काय? सर शुभम. ठीक आहे. इथले पारसपाड्यामध्ये आलं तर शुभम यांना काय नाव काय? नाही आपला रोहित म्युझिकल यांना ऑर्डर द्या इथे आला तर पारसपाड्यामध्ये तलासरीलाच. खूप मस्त अरेंजमेंट मला आवडली इथे. खालून जाईल. संपलेला आहे सेटअप रेडी आहे. पेट्रोल संपला आहे काय? तर त्याचं पेट्रोलची अरेंजमेंट चालू आहे इथे सगळीकडे. पेट्रोल टाकायला थोड्या वेळाने पेट्रोल घेऊन येत आहे. तर हे आपले काका आहेत. ह्यांच्या जागेवरती या काकांच्या जागेवरती आपले ह्या मेढाकुळ परिवाराचं आपले हे चालू आहे अरेंजमेंट सगळी इथे. आता थोडा वेळ समारंभ चालू होईल आणि त्याच्यामुळे ते पेट्रोल संपला त्याच्यामुळे थोडासा वाट बघायला लागते आपल्याला. तर थोडासा भेटलेला आहे पेट्रोल. पेट्रोलची अरेंजमेंट झालेली इथे पूर्ण. पावर सप्लाय फायनली चालू झालेलं आहे. डीजेवाल्यांची अरेंजमेंट झालेली आहे तशी बघितली तरी. चालू कर. कोण चालू करतायत? करे कथा आहे ते बोल कथा आहे.
सगळी थोडीशी अरेंजमेंट झाली पण थोडासा ओव्हरलोड होत असल्यामुळे थोडासा डीजेला लाईट पण गेली सध्या. पेट्रोल पण नाही काय करू नाही कसं नाही हॅलो 5 लिटर रान म्हणा चार लिटर मग दोन आहे डबल म्हणजे 7-8 तरी लगातार घ्या. 5 लिटर तो 1 तास चालेल ना 4 घंटे में चालेल यो 4 घंटे एक तरी 4 घंटे नाही चाले 4 घंटे का चाल लाईट येईल तर सगळ्यांनी स्वतःची मतं दिलेली आहेत. 1 घंटे चालेल, 2 घंटे चालेल, 4 घंटे चालेल, बघू आता. अंदाज घेत राहा इंडिकेटर आहे का नाही आता दाखवू का नाही पेट्रोल किती आहे ते ठीक आहे सगळं सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये सध्या एअर अडकला आहे असं त्याच्यामुळे जरा इंजिन झटका मारतो, जनरेटर झटका मारतो. तरी पण इथं सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. ठीक आहे प्रयत्न केले तरच कुठेतरी सफलता भेटते. धाव सगळ्यांचे एक प्रयत्न चालू आहेत. फायनली तो प्रयत्नाने चालू केला आहे. चालू करतो भरपूर जण जमलेले इथे जनरेटर फक्त चालू करण्यासाठी. किती केवीज आहे? गाण्याची गोल एक कोकण पाहूया. गिमनिया पारसपाडा येथील बालकलाकार सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करायचं आहे त्यांचं. 1 2 3
यानंतर सासू गिमनिया पारसपाडा या कलाकारांनी सुद्धा यानंतर सासू पाटलांची सून बारको दादा यानंतर सासू पासून मी पाहिलं तुला उठाण आईलही दर्याला राणीचा वापासून मी पाहिलं तुला तुझ्या डोल्यानं काजल नाकाने नथनी शोधया काल केसान गजरा लाली बटावा खुललिया आज होरीन जाऊया सारा कोकण पाहूया आज होरीन जाऊया सारा कोकण पाहूया तुझ्यासाठी सजलाया भल सार प्रीतीच्या नभान भरलाया आज होरीन जाऊया सारा कोकण पाहूया आज होरीन जाऊया सारा कोकण पाहूया यानंतर सासू पाटलांची सून बारको दादा यानंतर सासू वाजवायचे आहेत सर्वांनी. असाच उत्साह या बाल कलाकारांमध्ये वाढावा. नृत्यांबरोबर गीताचे बोल आहेत आणि घिमनिया पारसपाडा पुन्हा त्यांनी सुद्धा या ठिकाणी या कलाकारांनी पुढे यायचं आहे.
गाण्यांनी गजबजलेली वादळवाट सोनेरी क्षणाची एक आठवण ग्रुपवर टाकणार सुख दुःखाची गोड साठवण असा हा क्षण म्हणजे कुळ परिवार संमेलन बजेट कम होते ना कुळ परिवार मागलेलं आहे काय त्यानंतर तुझे काय सुद्धा
धन्यवाद काका. कारल्याला येतंय ग आई तुझे डोंगराला येतंय ग कारल्याला येतंय ग आई तुझे डोंगराला येतंय ग नवस बोलीला आई तुझा ग नवस बोलीला आई तुझा ग येते तुझे भेटीला ग आई मी येते तुझे भेटीला येते तुझे भेटीला ग आई मी येते तुझे भेटीला कारल्याला येतंय ग आई तुझे डोंगराला येतंय ग कारल्याला येतंय ग आई तुझे डोंगराला येतंय ग नवस बोलीला आई तुझा ग नवस बोलीला आई तुझा ग येते तुझे भेटीला ग आई मी येते तुझे भेटीला येते तुझे भेटीला ग आई मी येते तुझे भेटीला कारल्याची आई माझी तुला माऊली ओढ तुझीच लागली आई माझ्या मनानं फायनली उशीर झालेला आहे. आता दुपारचे 2-2:15 वाजलेत. तर आता आम्ही निघतोय. आता बघू आता पुढे काय होते. आता आम्हाला उशीर होता. आम्हाला ठाण्याला परत जायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही आता थांबत नाही. आता लगेच निघतोय आम्ही. तर आजचा व्लॉग मी इथेच थांबतो. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, तो बाय.